माझं नाव आहे पराग संजय नांद्रे आणि मी आत्ताच मनस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स कंप्लीट केला आहे फ्रॉम स्पार्क आय टी इन्स्टिट्यूशन आणि इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने आम्ही रेकॉर्ड करत आहोत व्हिडिओ सिरीज लेक्चर्स. सो आजचा माझा टॉपिक आहे जावास्क्रिप्ट स्प्रेड ऑपरेटर्स. तर पाहूया आपण काय असतं जावास्क्रिप्ट स्प्रेड ऑपरेटर्स. जावास्क्रिप्ट स्प्रेड ऑपरेटर्स. सगळ्यात आधी आपण याची डेफिनेशन पाहून घेऊया. तर त्याची डेफिनेशन काय आहे? JavaScript spread operators allows us to unpack elements from the arrays and objects. तर ते काय असतं ते आपण लिहून घेऊया. Spread operators allows us to unpack elements from objects and arrays. Okay. So spread operators allows us to unpack elements from the objects and arrays. JavaScript मध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट्स आणि एरेजला यूज करतो तेव्हा त्यांना कॉपी करण्यासाठी, मर्ज करण्यासाठी किंवा एक्सपांड करण्यासाठी आपण स्प्रेड ऑपरेटर्सची हेल्प घेतो. ऑल्सो काही फंक्शन्समध्ये आपण त्यांची यूज घेतो, ते आपण पुढं पाहूयाच. ऑल्सो स्प्रेड ऑपरेटर जे आहे ते डिनोट केलं जातं 3 डॉट्सने. ते कसं? स्प्रेड ऑपरेटर्स are denoted as याच्याने त्याला डिनोट केलं जातं. तर आपण आज पाहणार आहोत. सो आज आपण पाहणार आहोत की स्प्रेड ऑपरेटर जे आहे ते एरेजमध्ये आणि ऑब्जेक्ट्समध्ये कसं त्याला हेल्प करू शकतो. सो स्टार्ट करूया. एरेज मध्ये स्प्रेड ऑपरेटर स्प्रेड्स इन सगळ्यात आधी स्प्रेड एरेज मध्ये कसं यूज करू शकतो याचे 3 टाइप्स आहे. एक त्याला कॉपी करून, मर्ज करून किंवा एक्सपांड करून, असे 3 वेजने आपण स्प्रेड्सला यूज करू शकतो एरेज मध्ये. सगळ्यात आधी पाहूया कॉपिंग इन एरेज. सो हे कसं होईल? आपण सगळ्यात आधी एक एरे क्रिएट करून घेऊया. कॉन्स्टंट एरे 1 ज्याच्यात आपण एलिमेंट्स देणार आहे 1, 2 and 3. सो हा आपला ओरिजिनल एरे आहे, एरे 1. आता याचे जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला एरे 2 मध्ये कॉपी करायचे आहेत. तर ते कसं करणार? कॉन्स्टंट एरे 2 ज्याच्यात आपण पाहिलं त्याला डिनोट कसं करता? 3 डॉट्स and
ॲरे 1 झालं. जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग करणार, कन्सोल डॉट लॉग फॉर ॲरे 2, तर आपल्याला आउटपुट भेटेल ॲज आउटपुट काय भेटणार आपल्याला 1 2 आणि 3 असं. ओके, सो हे झालं कॉपीसाठी. आता मर्जसाठी कसं पाहणार आहे? मर्जसाठी असतं मर्ज, दोन ॲरे मर्ज करण्यासाठी स्प्रेड्सला आपण ॲरे मध्ये कसं यूज करणार. सो मर्ज ॲरेज, सगळ्यात आधी एक ॲरे क्रिएट करणार आपण, ॲरे 1 यात आपण 3 एलिमेंट्स दिले आहेत. आणि सेकंड ॲरे क्रिएट करणार कॉन्स्टंट ॲरे 2 ज्यात आपण व्हॅल्यूज देणार 4 5 आणि 6. हे दोन आपण ॲरे क्रिएट केले. आता यांना मर्ज करायचं आपल्याला. यांना मर्ज करणार आपण, यांना मर्ज करणार ॲरे 3 मध्ये, ज्यात आपण देणार आहे डॉट 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 ॲरे 1 आणि सॉरी इथं एरर आला असता, डॉट 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 ॲरे 2. परत लिहून घेतो मी, डॉट 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 ॲरे 1. तर जेव्हा आपण याला प्रिंट करणार कन्सोल डॉट लॉग ॲज ॲरे 3, तेव्हा आपल्याला आउटपुट काय भेटणार. तर आउटपुट भेटेल ॲज 1, 2, 3, 4, 5, 6. हा असणार आहे आपला आउटपुट. सो हे होतं मर्जसाठी. सेम आपण पाहणार आता आपण पाहूया की ॲरेला एक्सपांड जर करायचं असेल तर ते कसं करू शकतो. एक्सपांड एक्सपांड इन ॲरे. तर परत एक नवीन ॲरे कॉन्स्टंट ॲरे 1 ज्याच्यात एलिमेंट्स असणारे 1 2 आणि 3. आता याला आपण बोलू शकतो अपडेट किंवा एक्सपांड, जसं पण आपल्याला हवं. कॉन्स्टंट ॲरे 2 ज्यात असणारे ॲरे 1 also 4, 5. सो हे आपण याला एक्सपांड करून घेतलं. जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग आणि ॲरे 2 ला प्रिंट करूया. याला आपण प्रिंट करूया तेव्हा आपल्याला आउटपुट भेटणार आहे एस 1, 2, 3, 4, 5. सो हा असणार आहे आपला आउटपुट. आता हे झालं ॲरेसाठी. ॲरेसाठी कोणते कोणते पाहिले आपण.
कॉपी, मर्ज आणि एक्सपांड. तर सिमिलर वे मध्ये आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टसाठी. आपण क्लिअर करून घेऊया. स्प्रेड्स इन ऑब्जेक्ट्स. सो आपण पाहणार आहे स्प्रेड ऑपरेटर इन ऑब्जेक्ट्स. तर सगळ्यात आधी पाहून घेऊया आपण याच्यात कॉपी कसं करणार. कॉपी इन ऑब्जेक्ट्स. तर कॉपी कसं करणार. सगळ्यात आधी ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया. कॉन्स्टंट ऑब्जेक्ट 1 ज्याच्यात असणारे नेम मध्ये काय मध्ये जॉन अजून एक व्हॅल्यू घेऊन घेऊया एज ज्यात एज असणार आहे 22. सो हा झाला ऑब्जेक्ट 1. आता जेव्हा ऑब्जेक्ट 1 ला आपल्याला ऑब्जेक्ट 2 मध्ये कॉपी करायचं आहे तर सेम जसं आपण ॲरे मध्ये पाहिलेला कॉन्स्टंट ऑब्जेक्ट 2 यात असणार आहे डॉट 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 ऑब्जेक्ट 1. आता सिंगल मध्ये जेव्हा आपण याला प्रिंट करूया कन्सोल console dot log object 2. तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे सेम नेम as John आणि age as 22. सो आपण आता काय केलं ऑब्जेक्ट 1 मधलं जे डेटा आहे ते ऑब्जेक्ट 2 मध्ये कॉपी केला थ्रू युजिंग स्प्रेड ऑपरेटर. तर हे झालं कॉपीसाठी. तर जसं आपण ॲरे मध्ये पाहिलेला की मर्ज केला तर आपण यात मर्ज करू शकतो का तर करू शकतो. ते कसं मर्ज इन याच्यात पण सिमिलर वे आहे. जसं आपण ॲरे मध्ये पाहिलेला दोन ॲरे क्रिएट करून त्यांना थर्ड मध्ये टाकलेला मर्ज करण्यासाठी सेम आपण याच्यात पण करू शकतो. सो कॉन्स्टंट ऑब्जेक्ट 1 यात दिला आपण नेम मध्ये परत जॉनला घेऊया जॉन कॉमा एज टाकणार आपण यात 22. हा झाला ऑब्जेक्ट 1. दुसरा कॉन्स्टंट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट 2 मध्ये काही काही पण मेल घेतली समजा मेल as XYZ great email.com. मेल घेतली आपण. सो याला आपण मर्ज करणार. हे कसं कॉन्स्टंट ऑब्जेक्ट 3. आता यात आपण दोघं ऑब्जेक्ट घेऊया डॉट 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 ऑब्जेक्ट 1 कॉमा डॉट 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 ऑब्जेक्ट 2. आता आपण काय केलं ऑब्जेक्ट 1 आणि 2 जे आहे ते आपण टाकले ऑब्जेक्ट 3 मध्ये. हे केस सेन्सिटिव्ह असतं. सो जेव्हा आपण ऑब्जेक्ट 3 ला प्रिंट करूया कन्सोल
डॉट लॉग object3, तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे, तेव्हा आपल्याला हे पूर्ण भेटेल. दोघांचं कॉम्बिनेशन आहे नेम जॉन त्याचं एज आहे 22 आणि मेल आहे XYZ @gmail.com. तर यात राहिले होते. सो हे झालं मर्ज करण्यासाठी. चला दोन ऑब्जेक्टला, हे दोन ऑब्जेक्ट सगळ्यात आधी आपण क्रिएट केले, त्यांना ऑब्जेक्ट 3 मध्ये मर्ज केले. ओके, सो जसं आपण ॲरेमध्ये पाहिलं मध्ये इथं पण आहे. तर थर्ड पॉईंट आहे तो एक्सपांड करण्याचा. तर काय आपण एक्सपांड करू शकतो, तर आपण याच्यात अपडेट करू शकतो ऑब्जेक्ट्सला. तर ते कसं ते पण पाहूया आपण. ओके, ओव्हरराइट. सो सी अपडेट इन ऑब्जेक्ट. सगळ्यात आधी कॉन्स्टंट ऑब्जेक्ट 1 ज्याच्यात आपण व्हॅल्यूज देणार आहे. नेम जॉन, एज एस 22. सो हे झालं, हा पहिला ऑब्जेक्ट आपला. तर आपल्याला याला अपडेट करायचे, लाईक जेव्हा इथं एज 22 आहे, पण आपल्याला याला अपडेट करायचे टू 25, 26 आपल्या हिशोबाने. सो याला आपण कसं करणार, कॉन्स्टंट एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करणार, ऑब्जेक्ट 2 ज्यात आपण देणार ऑब्जेक्ट 1. बट आता इथं आपल्याला एजची व्हॅल्यू अपडेट करायची. तर एज ची व्हॅल्यू आम्हाला पाहिजे 25. हे झालं, ही आपण अपडेट केली. जेव्हा आपण console डॉट लॉग ऑब्जेक्ट 2 ला प्रिंट करूया, तर आपल्याला तेव्हा आउटपुट काय भेटणार आहे, नेम जॉन ज्याची व्हॅल्यू ज्याची एज असणार आहे अपडेटेड व्हॅल्यू म्हणजेच कोणती 25. ओके, हे पहिलं ऑब्जेक्टसाठी. काय केलं आपण यात, ऑब्जेक्ट अपडेट, ऑब्जेक्ट मधली जी व्हॅल्यू आहे एजसाठी ती आपण अपडेट केली. ओके, सो हे होतं ॲरे आणि ऑब्जेक्टसाठी. आपण पाहूया जेव्हा आपण स्प्रेड ऑपरेटर जे आहे ते फंक्शन्स मध्ये कसं यूज करू शकतो, तर ते पण पाहूया. तर फंक्शन्स मध्ये कसं यूज करू शकतो, सगळ्यात आधी आपण फंक्शन लिहूया. फंक्शन मध्ये फंक्शन सगळ्यात आधी एक फंक्शन फंक्शन सम ज्याच्यात व्हॅल्यूज असणार आहे एज ए बी आणि सी. हे 3 व्हॅल्यूज हा फंक्शन येणार आहे, जो की रिटर्न काय करणार आहे, एडिशन ऑफ ए प्लस बी प्लस सी. ओके, सो हा जो फंक्शन आहे तो ए बी सी हे 3 व्हॅल्यूजचा सम
म्हणजेच काय रिटर्न करणार आहे a प्लस बी प्लस सी. तर यासाठी आपण एक एरे देणार, एरे एज नंस सॉरी ज्याच्यात व्हॅल्यू असणार आहे 1, 2, 3. सो आता हा आपण एरे बनवलाय, याचे व्हॅल्यूज आपल्याला द्यायचे फंक्शन मध्ये. पण हा तर एरे हा कसं जाऊ शकतो, याला आपल्याला एक एक एलिमेंट स्प्रेड करून द्यावं लागेल. तर ते कसं, जेव्हा आपण प्रिंट करूया कन्सोल डॉट लॉग आणि सम मध्ये डॉट 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 नम्स. जेव्हा हे आउटपुटला जाईल तेव्हा काय होणार आहे, एक आहे तो 1 A मध्ये जाईल, 2 जो आहे तो B मध्ये जाईल आणि 3 जो आहे तो C मध्ये जाईल. म्हणजेच मग आपल्याला या तिघांचं ऍडिशन भेटणार आहे. सो आउटपुट काय भेटेल आपल्याला 6 एज 1 + 2 करायला सिंटॅक्स एरर येऊ शकतो आपल्याला. हा आहे आपला फायनल कोड आणि हे त्याचं आउटपुट. सो हे आपण आज पाहिलं जावास्क्रिप्ट स्प्रेड ऑपरेटर्स. होप तुम्हाला आवडलं असेल, कळालं असेल काय आहे स्प्रेड ऑपरेटर्स. आज आपण काय काय पाहिलं, स्प्रेड ऑपरेटर्स ॲरेमध्ये कसे यूज करू शकतो, ऑब्जेक्ट्समध्ये कसे यूज करू शकतो आणि ते आपण फंक्शन्समध्ये कसे यूज करू शकतो. ॲरेमध्ये काय काय पाहिलं, कॉपी करता येतं आपल्याला, मर्ज करता येतं, ऑल्सो त्याला आपण कसं एक्सपांड करू शकतो. सो आज आपण पाहिलं स्प्रेड ऑपरेटर इन जावास्क्रिप्ट. सो स्प्रेड ऑपरेटर ॲरेसाठी, ऑब्जेक्टसाठी आणि फंक्शनसाठी कसे यूज करू शकतो ते आपण आज पाहिलं. सो एक छोटासा रिकॅप करूया. ॲरेसाठी आपण काय काय पाहिलं. सो ॲरेसाठी आपण कॉपी करून पाहिलं, मर्ज करून पाहिलं, ऑल्सो एक्सपांड करून पाहिलं. ऑल्सो ऑब्जेक्ट्समध्ये काय पाहिलं आपण, त्यांना कसं कॉपी करू शकतो, 2 ऑब्जेक्ट्सला मर्ज कसं करू शकतो, ऑल्सो त्याला अपडेट कसं करू शकतो, त्यातले ऑब्जेक्ट्सचे जे व्हॅल्यू आहे ते. आणि फंक्शनमध्ये आपण पाहिलं की जे ॲरे आहे ते फंक्शनमध्ये कसे यूज करू शकतो. सो होप तुम्हाला आवडलं असेल, कळालं असेल काय आहे स्प्रेड ऑपरेटर्स जावास्क्रिप्टमध्ये. होपिंग फॉर द बेस्ट. थँक्यू.